अत्यंत दादागिरी पद्धतीने त्यांनी भाजपचे उमेदवार पळवले. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा उमेदवार पळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना त्यांनी अशा प्रकारे दम दिले की येणाऱ्या काळामध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन नवीन होणार आहे, हद्दवाढ या पैठण शहराची होणार आहे, तुमच्या जमिनी त्या भागात आहे, तुमच्या जमिनीवर आम्ही आरक्षण टाकू, आमची सरकार आहे, अशा पद्धतीने दमदाटी करून त्यांनी अनेक उमेदवारांना माघार घ्यायला लावलेली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगून पैठण शहरातील अतिक्रमण तोडण्याचा घाट घातला होता. कोणी नोकरीत असेल, कोणी कशात असेल, यांना दमदाटी करून मतदान मागण्याचं काम चालू आहे. लोकांना सांगतात मी खासदार आहे, मी तुमच्या घरात मतदान मागायला आलो. अरे तू खासदार, तुला कोणी बोलेलं आमच्या घरात? म्हणजे अशी दादागिरी या पिता पुत्रांची चाललेली. 4 कोटी रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, एकही कॅमेरा आजपर्यंत चालू नाही. 3 वर्ष झाले त्याचे 4 कोटी रुपये उचलून ठेकेदार या ठिकाणी पळून गेलेला आहे. त्यांनी एस्टिमेट फुगवले, भानगडी केल्या, भ्रष्टाचार केला. प्लांट आहे आमचा जो पाणी पुरवठा जायकवाडी जायकवाडीवरून होतो त्या ठिकाणी 8.5 कोटी रुपये यांनी मंजूर केलेले. आणि ते मंजूर करत असताना तो सोलार प्लांट आजपर्यंत तर चालूच झाला नाही. तिथं खड्डा सुद्धा खोदला नाही भूमिपूजनाचा, परंतु खात्यातून 2 कोटी रुपये यांनी उचलून घेतले. मग यांनी घेतले की कॉन्ट्रॅक्टरने घेतले? संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे काही गुंड असतील किंवा जेवढे काही क्रिमिनल केसेस दाखल झालेले लोक असतील, हे 100% सगळे त्यांच्या संदीपान भुमरे सोबत आहे. पण त्यांचे कित्येक व्हिडिओ बघा, संभाजीनगर मध्ये सगळे गुंड त्यांच्या मागे पुढे फिरतात. पण हेच नाही, खडी मुरुम, भानगडी, वाळू, हे गोदावरीचे काय हाल केले पहा, सगळं पोट फाडून खाल्लेलं आहे. लोंढे हॉस्पिटल जवळ एक नाली खोदकाम झालेलं आहे, 8 महिने झाले. एक माणूस मृत्युमुखी पावला त्या नालीमध्ये, अजून काम पूर्ण नाही. नालीचं एस्टिमेट 1 कोटी, झाडासाठी खाल्ले 2.5 कोटी. तुम्ही सह्याद्री चौक ते तुमचं बसवेश्वर चौक ते संत ज्ञानेश्वर उद्यान, संत ज्ञानेश्वर उद्यान ते संभाजी चौक, या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी अगोदर जे तिथे योगाचे पुतळे बसवले त्याच्यात पण वृक्षारोपण, त्या योजनेत सुद्धा, वैशिष्ट्यपूर्ण योजनेत मध्ये सुद्धा वृक्षारोपण दाखवलं, ते पण झाडं लावले नाही. दुसरं दलितेतर म्हणून जे जिल्हा नियोजनचा निधी असतो, याच्यात परत 1 कोटीचे झाड दाखवले. म्हणजे 3-4.5 कोटी रुपये यांनी झाडाच्या नावावर खाल्ले. आज कारवाई